Hello, hello. This is the My Artifact episode number 994. आजची तारीख आहे 9 मार्च 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:13. मला का झालंय राव या म्हणजे नाही का, मला नाही का स्वप्नातही मी साला QC सॉल्व करतो. यांचे पण गर्लफ्रेंड असतात. आय डोंट नो, म्हणजे एक अजीबशी फिलिंग असते. म्हणजे कोणत्या व्यक्तीला नाही का त्याच्या एका गर्लफ्रेंडसोबत बघितल्या ना, तशी साला जेलसी सारखी फिलिंग येते. डूड इसके पास भी गर्लफ्रेंड आहे. म्हणजे जस्ट लाईक असं फील होते ना की एक गर्लफ्रेंड म्हणजे किंवा एक फिमेल फ्रेंड जरी असली ना, तरी असं वाटते खरं त्याच्यापाशी असं का एवढं मोठं ह्या. आणि वी आर जस्ट जेलस. म्हणजे त्याच्यापाशी समजा जर आयफोन जरी असेल ना, तरी आपण इतके जेलस नाही आहोत. की त्याचं घर खूप मोठंही असेल ना, तरी आपण जेलस नाही आहोत. पण त्या बंद्यापाशी गर्लफ्रेंड असेल ना, तर भाऊ आपण जेलस होतो यार. आणि आय डोंट नो हाऊ इज दॅट हॅपन आणि व्हाय इज दॅट हॅपन. आय रिअली डोंट नो. म्हणजे या लोकांपाशी एक फिमेल फ्रेंड असते. म्हणजे म्हणजे त्यांच्या फिमेल मैत्रिणीसोबत हँगआउट करतात तेव्हा असं का फील होते की एक जेलसीसारखी फील होते. असं का होते, व्हाय, आय डोंट नो. म्हणजे एक प्रकारे हे ह्युमन नेचर आहे शायद. म्हणजे एक सर्टन एज आल्यानंतर नाही का आपल्याला सर्टन गोष्टीची गरज असते. आणि जर ती गोष्ट आपल्यापाशी नसेल आणि ती गोष्ट दुसऱ्यापाशी असेल तर ती मॅटर करते. म्हणजे फील्स जेलस होते. आता मी का म्हणलं वगैरे काही कळलं नाही कळलं. ओके, एक सर्टन एज म्हणजे एक सर्टन एज. आपण एक्झाम्पल घेऊ 20 किंवा 25च्या दरम्यानचं एक एज. आता या एजमध्ये आपल्याला सर्वात जास्त कशाची गरज असते? एक जॉब या, शिक्षण पूर्ण या, आणि एक गर्लफ्रेंड. राईट. गर्लफ्रेंडची प्रायोरिटी इज रिअली मस्ट. आणि तर ही एक सर्टन एजमध्ये सर्टन गोष्टीची गरज असते. त्या सर्टन गोष्टी आहे या. तर याच्यामध्ये काही सर्टन गोष्टी आहे यावाल्या की एक गर्लफ्रेंड. तर आपली ही गर्लफ्रेंड किंवा जर आपल्यापाशी नसली त्या एजमध्ये आणि ते दुसऱ्यांपाशी असली, ते जस्ट फील्स लाईक जेलस फील होते. म्हणजे म्हणजे अशाप्रमाणे हे आहे. म्हणजे 25 एजमध्ये तुमच्यापाशी ज्या गोष्टी तुम्हाला गरज आहे म्हणजे गर्लफ्रेंडची, ती गोष्ट तुम्हाला आहे नाही आणि ती गोष्ट दुसऱ्यांपाशी आहे, तर ऑफकोर्स तुम्हाला जेलस होतेच. पण हे प्रायोरिटी वयानुसार चेंज होत जाते. जस्ट लाईक तुम्ही आता 20 to 25, जस्ट लाईक 30 to 35 असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं घर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. तर तेव्हा समजा दुसऱ्या बंद्यापाशी त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं आहे तर यू जस्ट जेलस अबाउट दॅट. या म्हणजे कसं आहे की सर्टन एजवर सर्टन रिक्वायरमेंट समजा जर पूर्ण झाल्या नाही आणि दुसऱ्या बंद्याच्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या आहे, तर त्या दुसऱ्या बंद्यासोबत आपण जेलस फील करतो. हे अशाच प्रकारे फंड आहे असं मला वाटतं. बहुत साऱ्या गोष्टी हे होऊन राहिल्या आहे, रिअलाईज होऊन राहिल्या आहे मला.
कशाप्रमाणे का आहे. अं, मी कसं आहे की काही जॉबमध्ये काही डिफरन्स थोडंसं मला कळलेलं आहे. कोणता? म्हणजे समजा तुम्ही फिजिकल जॉब करत असाल, फिजिकल म्हणजे काम, म्हणजे जस्ट लाईक एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये समजा तुम्ही काम करत असेल, तर तिथे काम करणं म्हणजे 8 घंट्यामध्ये हार्डली जास्तीत जास्त 5 घंटे काम करणं या. आणि त्याच्यानंतर करीब जे उरलेले अवर्स असतात ते फक्त त्याच्यासाठी प्रिपेअर करणं या. आणि त्याच्यामध्ये पण खूप लॅगिशपणा असतो, बहुत जास्त लॅगिशपणा. मी ॲक्च्युली एक्सपिरियन्स केला आहे. जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना, तेव्हा समजा जर एखादी काम करायचं आहे, म्हणजे जर आपल्याला कन्वेअर बेल्ट टाकायचं आहे, तर कन्वेअर बेल्ट टाकण्यासाठी हार्डली करीब ठीक आहे, हे खूप मोठं काम आहे. चलो, आपल्याला ती कपलिंग बदलवायची आहे. जे मोटारवरची जे कपलिंग आहे ती बदलवायची आहे. तर हार्डली याला करासाठी जास्त वेळ लागत नाही. म्हणजे जस्ट लाईक बोल्ट खोलायचे, काढायचं आणि देन दुसरी कपलिंग टाकायची, बोल्ट टाईट करायचे. इट वॉज क्वाईट अन इझी. बट फिजिकल टर्ममध्ये नाही का, ही छोटीशी सिम्पल गोष्ट करणं काफी कठीण असते. कारण वी आर टॉकिंग अबाउट कपलिंग, आणि त्याचं वजन पण जास्त असते. खूप साऱ्या प्रायोरिटीजनी आणि खूप साऱ्या ऑब्स्टॅकल्सनी ते बहुत भयानक त्या ॲक्सेलसोबत जॉईन होऊन असते. त्याला इझिली नाही का असं बोल्ट अनटाईट करून निघत नाही. त्याला जॅक लावावा लागतो, खूप साऱ्या गोष्टीची गरज असते. तर कसं आहे की हे काम करण्यासाठी मॅक्सिमम तरी आपल्याला करीब 5 घंटे लागेल. तर ते 3 घंटे लागतात ना, हे 3 घंटे नाही का याच्यासाठी आहे, प्रिपरेशनसाठी. सो इट जस्ट लाईक 8 घंट्यामध्ये नाही का एक टीम असते आणि ते टीम मिळून नाही का एक काम करतात. सो इट जस्ट लाईक एका टीममध्ये करीब 6 जण आहे. तर 6 जण ते 6 जण काम करतात का? नाही. इट जस्ट लाईक 2 जण काम करतात, 2 जण त्याला हेल्प करतात, 3 जण काम करतात, 3 जण त्याला हेल्प करतात. अशाप्रमाणे त्यांचं टीमवर्क असते. तर हे झालं फिजिकलमध्ये. जेव्हा डेस्क जॉब असतो ना, डेस्क जॉबमध्ये नाही का तुम्हाला खूप भयानकच काम करावं लागतं. डेस्क जॉबमध्ये नाही का तुम्ही कंटिन्युअस 8 घंटे तुम्हाला कम्प्युटरसमोर काम करणं मस्ट आहे. कम्प्युटरच्या समोर 8 घंटे तुम्हाला टाईमच भेटत नाही. इट जस्ट लाईक काम आलं का तुम्हाला बस कंटिन्यू ते काम करण्यासाठी तुम्हाला 8 घंटे का त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो या. सो मला यातला डिफरन्स कळला आहे, एक फिजिकल जॉब आणि एक डेस्क जॉब. तर तुला काय वाटते, कोणता प्रेफर आहे? आय थिंक मला वाटते का डेस्क जॉब इज क्वाईट बेटर या. फिजिकल जॉबमध्ये पण एक प्रकारे शिकण्यासाठी खूप काही असते म्हणा, बट एक सर्टन काम झाल्यानंतर मग तिथे नाही का फक्त टाईमपास होत राहतो या. म्हणजे शिकण्यासाठी तर खूप छोटंसं आहे, आणि त्याच्यानंतर नाही का मग जे आसपासचे लोक असतात दे वॉज लाईक रिअली स्पॉइलिंग युअर हेड. बट नाही का याच्यामध्ये काय असं, डेस्क जॉबमध्ये आपल्याला काम दिलं असते, मग आपण आणि आपलं काम आणि आपलं ऑफिस टाईम. सो 8 घंटे आपण आपलं काम कानात हेडफोन टाकून करायचं ना, तर कळत पण नाही. आपण आपलं काम करत राहतो आणि एव्हरीथिंग इज गोईंग रिअली वेल. बस. आज काय झालं आहे, आज झालं मी जास्तच पोळा खाऊन टाकला आहे. आज काय तो माझा रूममेट आहे ना, यश जैन, तो आज होता नाही. तो आज बाहेर गावी गेला होता. तर कसं आज साला मला जास्तच भूक लागली होती. आय डोंट नो, कालपासून नाही का मला राहणंच नाही होऊन राहिलं साला भूकेपोटी. जस्ट लाईक टू मच हंग्री, बहुतच भयानक भूक लागते. आणि जेव्हा मला भूक लागते ना, तेव्हा मी विचार पण नाही करत. समोर जेवढं दिलं तेवढं भकाभक खाऊन टाकलो. डू यू इमॅजिन आज मी किती पोळ्या खाल्ल्या? 6 न 3 9 पोळ्या खाल्ल्या मी आज. 9 पोळ्या, भात, वरण आणि त्याच्यानंतर समोसे, आणि त्याच्यानंतर मग हा पावभाजी. अरे मेरे बाप, एवढं सारं खाल्ल्यानंतर चाललं आहे माझं पोट इज जस्ट लाईक टू मच. हां, आणि आज आपण नाही का डिस्कस केलं स्वतःसोबत का
आपल्याला कोणती गोष्ट गरजेचं आहे. ॲक्च्युली मी पहिले डिसाईड केलं होतं की आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल एक सायकल घेणं महत्त्वाचे आहे. जर आपण सायकल घेतली तर कारण मला असं स्टार्टिंगला वाटलं होतं की आपलं पोट वगैरे निघणार नाही. बट नाही का, ज्या रेशोप्रमाणे आज मला असं वाटत आहे की समजा जर माझं असं बसूनच राहायला जाईल, बसूनच जॉब राहील, ती जस्ट लाईक खरंच माझं पोट निघून जाईल. कारण खरंच माझं नाही का काहीच वर्कआउट नाही होऊन राहिलं आहे. जस्ट लाईक नाही का, ऑफिस पण घराच्या इतकं जवळ आहे का, खूपच जवळ आहे. आणि ऑफिसनंतर मी कुठे इकडे तिकडे जातही नाही कामाव्यतिरिक्त. सो इट जस्ट लाईक नाही का, मला वाटते की आपल्याला ही जिम लावावंच लागेल. हे क्रॉसफिट जिम आहे ना, हे लावूनच घेतो यार. कसं एक प्रकार नाही का, मनाला थोडं चांगलं वाटेल आणि आपण काही ना काहीतरी करून राहिलो असं फील पण होऊन राहू. आणि स्वतःच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी आपण जे प्रयत्न करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आणि तू असं म्हणत आहे का आपण पैसे वाचून काहीतरी करू, तर डोंट बी मॅड. म्हणजे काही असं पैसे वाचून तुझं काही ठीक आहे. आता तुझ्या अकाउंटमध्ये किती आहे राईट नाव? तुझ्यापाशी 14,000 आहे, जसे आहेत तसेच आहे, एकही पैसा खर्च झालेला नाही, राईट? आणि या हप्त्यात तर तुझं वर्धेला जाणं तर पॉसिबल होणारच नाही. ओके, ठीक आहे. तर मग काय, मग तू आता इथे आहे तर आता हे जिम लावून घे. सो जस्ट गो, उद्या जा या क्रॉसफिट जिममध्ये. त्याला कन्व्हिन्स कर, भाऊ 7,000 रुपये देतो, बट थोडं थांबा, हळूहळू देतो. इट जस्ट लाईक आज 2,500 रुपये देतो, पुढल्या महिन्यामध्ये 2,500. आणि देन त्याला थोडी कमी करायला लावतो यार. करीब 6,000 रुपये जर केले ना त्यांनी, तर करीब 2,000 रुपये प्रति महिना वगैरे पाहू आपण एकदा. तरी 2,000 रुपये जिम जरा नाही का, मोठ्या शहरामध्ये नाही का हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मोठ्या शहरामध्ये नाही का तुम्हाला नाही का मोठी सॅलरी तर भेटते, बट त्या मोठ्या सॅलरीमधून नाही का मोठे पैसेसुद्धा पण कटते. इट जस्ट लाईक नाही का, तुम्ही समजा जर वर्धेमध्ये कमवत असाल ना, तर सेम जॉब करत आहे तर तुम्ही वर्धेमध्ये तुम्हाला हार्डली करीब 10,000 रुपये मिळून राहिले. 10 किंवा 8,000 रुपये भेटून राहिले. 10 खूप मॅक्सिमम 8,000 रुपये भेटून राहिले. थोडंसं सॅड वाटतं यार आपल्याला, का 8,000 रुपये भेटून राहिले. कोणाला सांगण्यासाठी पण काय 8,000 रुपये भेटून राहिले. बट सांगतो ना, हे 8,000 रुपये त्यासाठी खूप जास्त आहे. व्हाय? कारण वर्धेमध्ये समजा जर आपण ते 8,000 रुपये खर्च करतो म्हणलं ना, तर टू मच आहे. इट जस्ट लाईक जिम लावायला गेलो तर करीब 500 रुपयात तर 600 रुपयात आपली चांगली जिम पण होऊन जाते. काही बाहेर खायचं वगैरे असलं तर काफी स्वस्त आहे. 20-30 रुपयात वगैरे काही खाऊन टाकलं, जमलं वगैरे. रूम रेंटचा पण काफी कमी खर्च आहे. समजा रूम जरी घेतो म्हणलं तर 1,000-1,200पर्यंत एखादी रूम भेटून पण जाईल. इथे आम्हाला 2,500 रुपये पेमेंट करावं लागते प्रति रूमचं, आणि इलेक्ट्रिक बिल आणि पाण्याचं बिल वेगळं. सो इट जस्ट लाईक मोठ्या शहरामध्ये नाही का पैसे तुला तेवढेच भेटतात, बट तुमचा खर्च पण तेवढाच जातो राहू. सो व्हॉट यू थिंक अबाउट हे क्रॉसफिट जिम लावायचं की नाही लावायचं? कन्फर्म करून घे. आज कसं सकाळी उठल्यावर मी नाही का हाच विचार करत होतो की चला करायचं नाही करायचं. सकाळी उठल्यावर नाही का मी सांगू की माझं डोकं इतकं हे होतं की साला सकाळी म्हणजे मी रात्री स्वप्नातही नाही का, मी नाही का लाईट शोधून राहिलो होतो RCSमध्ये. अरे यू इमॅजिन डूड, यस. म्हणजे लाईफमध्ये असं काहीच राहिलं नाही आहे. म्हणजे जस्ट लाईक रूमवर असलं काही यूट्यूब उघडायचं, यूट्यूबवर सर्च करायचं मार्वल किंवा गाणे वगैरे, हे करायचं ते करायचं. आणि त्याच्यानंतर जॉबमध्ये गेल्यावर मग नाही का, ड्युटीवर गेल्यावर नाही का, बस RCS ओपन करायची आणि लाईट दिसले का लाईट शोधायचे, लाईट टाकायचे, लाईट शोधायचे, लाईट टाकायचे. अरे मेरे बाप, सरा का झालाय र. आणि उद्या तर टूल रेल आहे, आणि टूल रेल तर अरे मेरे बाप, म्हणजे लाईट तरी असं सापडून जाते लवकर. कसं लाईट कसं एकदम ग्लो करते, त्यामुळे तो पटके सापडून जाते. टूल रेल कसं मोठ्या गचकटीत असते. टूल रेल म्हणजे माहीत आहे, टूल रेल म्हणजे कसं असते की एक इक्विपमेंट असते जे
एक मोठ्या जड वस्तूला उचलते आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवते, ते एक मशीन असते. तर त्या मशीनला मूव्ह करण्यासाठी एक ट्रॅक असतो आणि त्या ट्रॅकला म्हणतो टूल रेल. तर ते टूल रेल कसे खूप कोपऱ्या कापरात असते आणि त्याला शोधणं वगैरे बहुतच कठीण असते यार. हां, आपण ते जाऊ दे, क्रॉसफिटबद्दल बोलू. तर क्रॉसफिट आपल्याला आहे लावायचं आहे. या जस्ट लाईक दॅट की काही ऑप्शन नाही आपल्यापाशी. म्हणजे आज मी असा विचार केला होता की समज जर मी क्रॉसफिट लावतो आणि मग मी आज माझा डब्बा समज जर फुल करतो तर मच्छीने होईन का पॉसिबल वगैरे या साऱ्या गोष्टी. पण थोडंसं विचार करून घ्या यार. म्हणजे राईट नाव सांगू, तू आज खूप जास्त जेवण केलं आहे त्यामुळे तुला असं वाटत असेल. जस्ट लाईक दॅट. ओके ठीक आहे, आपण नाही का 1 महिना लावू. 3,000 रुपये तुझ्यापाशी आहे. 3,000 रुपये आपण त्याला देऊन देऊ आणि 3,000 रुपयात 1 महिन्याचा आपण हा पहिले एक्सपिरियन्स करून घेऊ का हे क्रॉसफिट आपल्यासाठी बेटर आहे की नाही आहे. आणि समजा जर या महिन्यामध्ये तुझं खूप जास्त एक्झर्शन होत आहे, समजा जर मी 3,000 रुपये देत आहे तर आत्ताच मग मला नाही का या डब्यावाल्याला नाही का मला करीब किती रुपये द्यावं लागेल, 800 आणि त्याच्यानंतर करीब 500 रुपयाला द्यावं लागेल, तर फुल डब्बा देईल तुम्हाला. ओके, सो जस्ट लाईक 3,500 रुपये इथंच गेले. 3,500 रुपये, 3,500 रुपये आणि त्याच्यानंतर मग 2,500 रुपये आणि त्याच्यानंतर 5,000, 2,500 आणि 2,500 म्हणजे 5,000 रुपये. सो या उरते म्हणजे 5,000 आणि 5,000 आणि 3 किती होते, 8,000, 8,000, 8,500, 9,000. ठीक आहे, 9,000 माझे खर्च होऊन राहिले. त्याच्यानंतर उरत आहे माझ्यापाशी करीब 5,000 पुन्हा उरत आहे हे सगळं खर्च केल्यानंतरही. सो इट जस्ट लाईक या यू कॅन डू दिस थिंग. सो तुझ्यापाशी पैसे आहे सो करून घे. आणि राईट. सो तुला असं का वाटून राहिलं की बँकेमध्ये पैसे ठेवावं. हाय यू फील्स लाईक की तुला असं वाटते की बँकेत पैसे ठेवावं. आय डोंट नो, म्हणजे अशी फील येऊन राहिली यार की आपण कशाला पैसे खर्च करावं. म्हणजे आपल्यापाशी बँक अकाउंट आहे, म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटतं काही क्रॉसफिट फालतूचा खर्च आहे. वेल, फालतूचा खर्च आहे की नाही आहे हे आपण एक्सपिरियन्स करून एका महिन्यात तर तुला रिअलाईज झालं की आपल्याला जिमची गरज नाही आहे, आपण बहुत जास्त एक्झॉस्टेड होऊन राहिलो आहे. सो जस्ट लाईक लेट इट गो. सोडून दे. एक्सपिरियन्स तर घेऊन पाहू. चलो ठीक आहे, घेऊन घेते एक्सपिरियन्स. 1 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे ना, ठीक आहे. तर उद्या सकाळी करीब 9 वाजता आपण चलायचं तिकडे ड्रॉमध्ये. तिथे आपण फीज वगैरे देऊन द्यायचे आणि कसं आहे ते ट्रेनिंगसाठी वगैरे काय आहे तर सुरू करून उद्यापासूनच. उद्या तर शुक्रवार, शनिवार त्याला म्हणावं लागेल की संध्याकाळी सुरू असते का नाही, कारण नेक्स्ट वीकपासून माझे बहुतेक मॉर्निंग शिफ्ट राहील. बट मी मॅडमला म्हणेल की मॅडम माझी संध्याकाळची शिफ्ट राहू द्या बा, कारण मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये मला खूप वांदा होतो यार. कसं माझं पोट साफ होत नाही एवढं सकाळी सकाळी, आणि पोट नाही साफ झालं का मला कसं माझंच मन नाही लागत राव ड्युटीवर काम करणं. पाहतो बोलून करतो सारे ॲडजस्टमेंट वगैरे काही होत असेल तर. टाईम खूप फास्ट चालला आहे राव या. जस्ट लाईक हप्ता असं जस्ट लाईक भकाभक दिवस चालले आहे ना की बहुतच फास्ट. सांगू मला आता कशाची गरज आहे. एक फ्रेंड, फिमेल फ्रेंड. सांगू काल काय झालं होतं. काल नाही का मला नाही का एक अननोन नंबरवरून
मेसेज आला व्हॉट्सॲपवर, सौरभचा नंबर आहे का हा? इज जस्ट लाईक अरे मेरे बाप. म्हणजे चला मी तर इतका हे झालो, इतका खुश झालो, अरे मेरे बाप. म्हणजे कोणातरी अननोन पर्सनचा व्हॉट्सॲपवर चॅट केला मला. बाप रे, म्हणजे भाऊ कोणीतरी आपल्यासोबत चॅट करून राहिलाय. फर्स्ट ऑफ ऑल मी थिंक केलं की साला हे कोण ना कोणीतरी पोपटी असणच, या कोण ना कोणीतरी असन. माइट बी शायद स्नेहा असू शकते, पण तिचा नंबर तर सेव्ह होता. बट असं वाटलंच का कोणी ना कोणीतरी पोपटी असूच शकते रा. तेव्हा असं फील झालं की बहुतच जास्त. तेव्हा मी नाही का ट्रू कॉलर डाउनलोड नाही करायसाठी पण नाही का इतका मरमरीत होतो ना. म्हणजे 1.2 MB स्पीड असून सुद्धा पण नाही का माझ्यासाठी नाही का असं वाटत होतं हो नवे भक्कन म्हणजे कसं ट्रू कॉलर येईल, द नंबर टाकीन ना, मग माहीत का ना कसाला कोण आहे का कोण आहे ही मुलगी. तर तोपर्यंत तरी डाउनलोड होत होता. मी तोपर्यंत रिप्लाय केला कोण, आणि देन खाली लिहून आलाय शिवम. जस्ट लाईक फोकत जे इन्स्टॉल झालं ट्रू कॉलर त्याला एक अनइन्स्टॉल मारून दिला. शिवम हे आपले शिवम सर आहे PMIचे, त्यांनी मेसेज केला. चलो मग काय पूर्ण इच्छाच मरून गेली राव. मग असं वाटलं बाबा आपल्याला कोणी चॅट करत नाही. टिंडरवर सुद्धा नाही का मी इतके स्वाईप लेफ्ट ना नाही स्वाईप राईट करून राहिलो, इतके राईट करून गेलो ना की माझ्या टिंडरवर नाही का खतमच झाले सगळ्या मुली. म्हणजे आता नाही का थांब, आता पाहू दे. हे स्टील सर्चिंग फॉर, म्हणजे नाही का मी टिंडरवरच्या नाही का माझ्या आसपास अराउंड असलेल्या करीब 80 किलोमीटरच्या सर्कमफरन्समध्ये असलेल्या जेवढ्या मुली ज्या टिंडरवर आहेत त्या सगळ्या मुलींना मी राईट स्वाईप केलं, सगळ्या मुलींना. एक तर देईन भाव, एक तर देईन, एकही भाव नाही देऊन. इवन टिंडर पण म्हणून राहिला भाई रुक जा यार, अब तेरे लिए लड़की तो ढूंढना बहुत मुश्किल है यार. बस का करतो भाऊ, आपल्यापाशी नाही लडकी आहे ना काही आहे. बाश फक्त स्वप्न आहे आणि बस त्याला अचीव करायचं. नागपूरमध्ये त्याला काहीच एकही चांद दिसत नाही. चांदमध्ये तारे एकही चार दिसत नाही. फुल पोल्युटेड आहे सिटी. वर्धेमध्ये कसं फुल आकाश इतकं साफ असते का एक चांद सुद्धा दिसते. सो दिस इट, दिस इज दी एंड. पाहू आता उद्या क्रॉसफिटमध्ये जाऊ. तर उद्या त्या मी बघितलं की त्या क्रॉसफिटमध्ये मुली पण असतात. सो होईन काही ना काही ओळखी वगैरे. तर आय डोंट नो, म्हणजे काही होऊ शकते किंवा नाही होऊ शकत, पाहू आपण पुढे गेल्यावर. सो एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फाईन. प्रयत्न करून पाहू या त्या क्रॉसफिटमध्ये. आउट रॉ जिमचं नाव आहे, आउट रॉ. म्हणजे बापरे काय खतरनाक आहे. क्रॉसफिट आणि रेग्युलर जिममध्ये थोडंसं डिफरन्स आहे. क्रॉसफिटमध्ये तुमचं हार्ट हेल्थ ठेवणं, तुमचं शरीर हेल्दी ठेवणं, आणि बॉडी बिल्डिंग जिममध्ये नाही का तुम्हाला एक प्रकारे प्रॉपर शेप देणं अशाप्रमाणे. म्हणजे असं नाही का क्रॉसफिट जिममध्ये तुम्हाला शेप भेटणार नाही. ऑफकोर्स शेप भेटेल, बट जो ओरिजिनल तुमचा जो शेप आहे तो भेटेल, फालतूचा भेटणार नाही. आणि आम्ही रेग्युलर जिम वगैरे मारला आहे तर पाहून घेऊ आपण हा क्रॉसफिट जिम. आणि मी आज यूट्यूबवर पण सर्च केला की विच वन इज बेटर. सो क्रॉसफिट जिम इज बेटर फॉर हेल्थ, बट इफ यू वॉन्ट टू लुक गुड, यू वॉन्ट टू बी अ बॉडी बिल्डर जिम. पाहू पुढे, राईट. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1094. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.